माझ्या महानंद हरमुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पार्वती आई साहेबांनी सर्व देवपत्न्यांना मी पुत्रिक होण्याचा शाप का दिला ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। कुमार कार्तिकेयाचा गंगेपासून जन्म झाला। 6 कृतिकांनी त्याचं पालन केलं। कार्तिकेयाचं विश्वामित्रांनी नामकरण केलं आणि विश्वामित्र ऋषी हे क्षत्रिय होते, पण कार्तिकेयाचं नामकरण केल्यामुळं कार्तिकेयानं त्यांना वरदान दिलं ब्रह्म ऋषी व्हाल म्हणून। तेव्हापासून विश्वामित्राला ब्रह्म ऋषी असं मानलं जातं। प्रत्येक कृतिकेकडं 6 महिने राहिलेले आहेत। कार्तिकेय 3 वर्ष उलटून गेले आणि एकदा कैलासावर पार्वती आई साहेब एकट्याच असताना तिथं नारद मुनी आले आणि नारद मुनीचा पार्वती आई साहेबांनी सत्कार केला आणि चौकशी केली। नारद मुनी म्हणू लागले, देव कुठे गेले आहेत देवी? तेव्हा पार्वती आई साहेब म्हणू लागल्या, ध्यानाला गेले आहेत। देव कुठं जातात, कुणाचं ध्यान करतात असं चर्चा झाली आणि पार्वती आई साहेब नारद मुनीला म्हणू लागल्या, मुनिराज, आमचा विवाह होऊन 1000 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा मला पुत्र संतान झालेलं नाही। माझा हात बघता का? माझ्या नशिबात पुत्र आहे का नाही हे मला सांगा। असं म्हणून पार्वती मातेनं आपला हात नारद मुनीला दाखवला। नारद मुनी म्हणू लागले, आई साहेब, तुम्ही आई झाला नाहीत हे खरंय, पण महादेव मात्र पिता झाले आहेत। असं म्हटल्यानंतर पार्वती आई साहेब म्हणू लागले, हे कसं शक्य आहे? हो आई साहेब, महादेव पिता झालेले आहेत आणि महादेवाचा मुलगा 3 वर्षाचा झाला आहे। तेव्हा पार्वती आई साहेब दुःखी झाल्या, रडू लागल्या आणि विचारलं नारद मुनीला, त्या मुलाची आई कोण आहे? तेव्हा नारद मुनी म्हणाले, आई साहेब, तुम्ही तुमच्या मालकाला विचारा ना, सगळं मलाच विचारता का? तेव्हा शिव घरी आले। पार्वती आई साहेब क्रोधित होत्या। घरी आल्याबरोबर महादेवाच्या लक्षात आलेलं आहे देवीला कशाचा तरी क्रोध आला आहे म्हणून। तेव्हा महादेवाने विचारलं, पार्वती काय झाले? पार्वती आई साहेब काहीच बोलल्या नाहीत, क्रोधितच होत्या आणि पतीच्या लक्षात येतो पत्नीचा मूड। तेव्हा महादेव म्हणू लागले, पार्वतीच्या जवळ गेले आणि म्हणू लागले, पार्वती काय झाले, का नाराज दिसतेस आज? तेव्हा पार्वती आई साहेब रडू लागल्या आणि म्हणू लागल्या, माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही खरं खरं उत्तर द्यायचं। तेव्हा महादेव म्हणाले, सांग ना, विचार, खरं खरंच मी तुला उत्तर देणार आहे। तेव्हा पार्वती आई साहेब म्हणाल्या, देवा, तुम्ही पिता झालात असं मी ऐकलं, हे खरं आहे का? तेव्हा महादेव म्हणाले, तुला कोण म्हणलं? पार्वती आई साहेब म्हणाल्या, ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही। तुम्हाला मुलगा झाला का आणि तुम्ही पिता झालात का हे मला फक्त हो का नाही हे सांगा। तेव्हा शिव हो म्हणाले। तेव्हा पार्वती आई साहेब रडू लागल्या आणि महिला वर्गाकडं, माता वर्गाकडं 2 शास्त्र असतात, एक क्रोध करणं आणि दुसरं अश्रू गाळणं। तेव्हा महादेवानं समजूत काढलेली आहे पार्वतीची, अगं पार्वती, तुला मूल होणार नाही हा रतीचा शाप आहे, दुर्वासाचा शाप आहे आणि विष्णू परमात्मा माझ्याकडे आलेला होता। सगळे देव बंदित आहेत आणि त्यांच्यासाठी माझ्या पुत्राच्या हातून तारकासुराचा मृत्यू असल्या कारणानं सर्व देवांनी मिळून माझं वीर्य गंगेपर्यंत पोहोचती केलं आणि गंगेपासून पुत्र झालेला आहे। कोणी पोहोचती केलं वीर्य ह्याचा शोध घेतला आई साहेबांनी। तेव्हा अग्नीनं कबुतराचं वेश घेऊन शिवाचं वीर्य गंगेपर्यंत पोहोचती केलं हे त्यांना कळालेलं आहे। तेव्हा पार्वती आई साहेबांनी अग्नीला शाप दिला, सर्व देवांनाही शाप दिला। सर्व देवांना शाप दिलेला आहे। सर्व देवांनी मिळून मला वांज केलं आणि मी सर्व देवांना शाप देते, त्यांच्या पत्न्याही माझ्यासारख्याच
वांज राहतील म्हणून. अग्नीलाही शाप दिलेला आहे. तू सर्व भक्षक होशील. तुला चांगलं वाईट काहीच कळणार नाही. अग्नीमध्ये चांगलं वाईट सगळं जळून जातं बघा. अग्नीची पत्नी जी स्वाहा हिनंही अग्निदेवानं हे कृत्य केलेलं कळाल्यानंतर आपला जो पती अग्निदेव ह्याला अग्नीची पत्नी स्वाहा हिनंही शाप दिलेला आहे. अरे तुला चांगलं वाईट काही कळतं का? जी वस्तू तोंडात धरू नये ती वस्तू तू तोंडात धरलीस आणि वीर्यगंगेपर्यंत पोहोचती केलंस. मी तुला शाप देते. ज्याप्रमाणे तू यज्ञात होम हवनामध्ये पवित्र राहशील, परंतु तू मुडदे सुद्धा भक्षण करशील, अपवित्र होशील. आणि तुला स्पर्श केल्यानंतर लोक येऊन आंघोळ करतील, स्नान करतील. यज्ञातल्या अग्नीकडे जाताना स्नान करून पवित्र सुचिरभूत होऊन यज्ञाच्या अग्नीला स्पर्श करतो. पण जेव्हा तोच अग्नी मुडदे भक्षण करतो, जो मुडद्याला जाळलं जातं, त्या अग्नीला स्पर्श करून आल्यानंतर पुन्हा स्नान करावं लागतं. हा स्वहाचा शाप आहे तिच्या पती अग्निदेवाला दिलेला. अशा प्रकारे अग्निदेव शापित झाले. पार्वती आई साहेबांनी सर्व देवांना शाप दिलेला आहे. आणि कार्तिकेय पुन्हा कैलासाला आले. आई साहेबांनी त्याला ओवाळलं आहे. आणि सेनापती म्हणून कार्तिकेची नेमणूक झाली. आणि तारकासुराला कार्तिकेयानं मारलेलं आहे. हा बाळ कार्तिकेय होता. ह्याला ब्रह्मदेवाने ज्ञान दिलं. सर्व देवाने अस्त्र शास्त्र दिले. सर्व देवाने मदत केली, आशीर्वाद दिला. आणि सर्वांनी तपश्चर्या करून कार्तिकेयाच्या विजयाची कामना केलेली आहे. आणि कार्तिकेयानं ह्या तारकासुराला सेनापती पदावर आरूढ होऊन मारून टाकलं. अशा प्रकारे हे कुमार कार्तिकेयाचा जन्म होऊन देव सेनापती म्हणून कार्तिकेयाची नेमणूक आहे. आणि अजूनही ती तशीच आहे. देवाचा सेनापती कुमार कार्तिकेय आहेत. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.